जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता आपण हे मेंदळ्यांच्या घरी काम करत असल्याचे सावलीला समजताच आता वाईट वाटून सखदेव हा घराच्या बाहेर येऊन पायऱ्यावरती बसलेला असतो आणि तेवढ्यात दादा अशी हाक मारत सावली आता बाहेर येते आणि सावली आता सखदेव शेजारी बसते. तर तेवढ्यात आता पटकन सखदेव हा सावलीला मिठी मारतो. सावली म्हणते की दादा अरे नको ना रे हे काम करू आणि इथे तरी नको करू. सावली म्हणते की माझ्याच घरात आणि माझ्यासमोर मी तुला असं राबताना नाही बघू शकत रे दादा. ते ऐकून आता सखदेव विचार करतो आणि म्हणतो सावली अगं माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता गं. अगं आत्तापर्यंत विठ्ठलाची भक्ती करत आलो आणि तेच काम मी माझ्यासाठी मोठं मानत आलो. आणि सखदेव म्हणतो की मला दुसरं कामसुद्धा येत नाही आणि मला दुसरं कामसुद्धा जमेना. सावली अगं आपल्या घरावरती कर्जाचा केवढा मोठा डोंगर आहे. सखदेव म्हणतो की तुला तर हे माहीतच आहे. तर आता वाईट वाटून सावली म्हणते की दादा ते सगळं खरं आहे पण तू इथे काम नको करू आणि हे काम कशाला करतोस तू. वाटलंच तर तुला कामाची गरज आहे मला माहिती आहे, तू दुसरीकडे जाऊन काम कर ना. सखदेव म्हणतो की माझ्यावरती आलेल्या परिस्थितीचा फायदा उचलला गेला आणि तूच सांगते ना साऊबाळ कुठलंही काम हे छोटं नसतं आणि मोठं नसतं. सखदेव म्हणतो की हेच संस्कार आपल्या आईबाबांनी आपल्यावरती केले. सावलीचा हात धरून आता सखदेव म्हणतो की साऊबाळा माझं जरा ऐक. आणि तेवढ्यात आता अमृता ही तिथे आलेली असते आणि दोघांचंही बोलणं आता खांबाच्या आडून अमृता ऐकू लागते. सखदेव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात मी नोकर म्हणून काम करतो ही गोष्ट तू आईबाबांना अजिबात कळू देऊ नकोस सावली. तेव्हा आता सावलीला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता अमृता पुढे येते. तर हात जोडून आता सखदेव अमृता आणि सावलीला म्हणतो की मोठ्या कष्टाने आणि स्वाभिमानाने मला आता पैसा कमवायचा आहे, तेव्हा प्लीज माझ्या हातातून मला हे काम सोडू देऊ नका आणि जाऊ देऊ नका. असे आता हात करत विनवणी करत आता सखदेव आणि अमृता आणि सावलीला म्हटलेलं असतं. अमृता म्हणते की आमच्या हातात काहीच नाही आहे आता. सावली म्हणते की नाही वहिनी दादा जे बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय. आपल्या हातात काहीच नसतं असं नाही, हे जे काही करतोय ना ते पांडुरंगच करतोय. सावली म्हणते की दादाचं बरोबर आहे, दादा जे म्हणतोय ना त्याला तसंच करू द्या, तुम्ही काहीच बोलूही नका आणि अडूही नका. पटकन आता सावली म्हणते की जे काही होतंय ते चांगल्यासाठीच होतंय आणि मला माझ्या पांडुरंगावरती पूर्ण विश्वास आहे. यातूनही नक्कीच काहीतरी चांगलं घडेल अशी मला खात्री आहे आणि नक्कीच माझा विठ्ठल माझ्यासाठी यातून काहीतरी चांगलं करील असा विश्वास आता सावलीने बोलून दाखवताच पटकन अमृता आता सावलीला मिठी मारते. आणि आता त्यानंतर सावली ही किचनमध्ये येते. सावलीने आता दूध गरम करायला ठेवलेलं असतं पण सावलीच्या डोक्यात मात्र आता सखदेवचेच विचार असतात. ऐश्वर्याने आता सखदेवाला म्हणजे आपल्या दादाला कसा सँडलवर सांडलेला ज्यूस पुसायला लावला, आपल्यासमोर आपल्या दादाचा कसा अपमान केला, हे घडलेली सगळी हकीकत आता सावलीला आठवू लागते आणि एकटक नजरेने आता सावली ही विचारात हरवून गेलेली असते. आणि त्याच वेळेस आता पाठीमागून सारंग तिथे येतो आणि सावलीकडे बघतो. सावलीचे लक्ष आता दुसरीकडे असते आणि सावली विचार करत असलेली बघून सारंग म्हणतो सावली अगं कसल्या विचारात आहे, खाली बघ, खाली दूध ओतू चाललंय. पटकन आता सावली ही दुधाकडे बघते आणि दूध ओतू चालल्याचे बघून सावली आता दुधाला हात लावते. तर जोराचा आता सावलीला त्या भांड्याचा चटका बसलेला असतो. तेवढ्यात आता सारंग सावलीचा हात धरतो आणि सावलीला शेजारीच असलेल्या टेबलवर बसवतो. आणि आता पटकन सारंग हा आतमध्ये जाऊन ऑइंटमेंट घेऊन येतो आणि ते ऑइंटमेंट आता सावलीच्या बोटाला लावू लागतो. सावली म्हणते सर याची काहीच गरज नाही आहे. सारंग म्हणतो की गरज कशी नाही आहे सावली, बघ तुला किती भाजलं आहे. आणि प्रेमाने तो ऑइंटमेंट सारंग आता लगेचच सावलीच्या बोटाला लावतो आणि तेवढ्यात पाठीमागून अमृता तिथे येऊन ते सगळं बघते. खुश होऊन हाताची घडं घालत आता अमृता म्हणते की अरे वा आज काय स्पेशल आहे आणि आपल्या मैत्रिणीची खूप केअर घेतोय सारंग तू. सारंग म्हणतो तसं काहीच नाही आहे, तिच्या हाताला भाजलंय वहिनी. अमृता म्हणते की सारंग मला खात्री आहे आणि मला माहिती आहे कायम तू स्त्रियांचा सन्मानच करत आला आहेत आणि समोर हे चित्र दिसते ना त्यातूनही मला हेच दिसतंय सारंग. अमृता म्हणते की त्यामुळे मला खूपच छान वाटू राहिलं बरं का सारंग. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की वहिनी उद्या कोणीही किचनमध्ये काम करणार नाही, वहिनी तू सुद्धा नाही. तर पटकन सावली उठून उभा राहू लागते आणि म्हणते मी तर आता सारंग म्हणतो तू तर अजिबात नाही.
अमृता म्हणते की मग किचन कोण सांभाळणार सारंग. सारंग म्हणतो मी आहे ना, मी सांभाळणार. तर दोघीही आता सारंगकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता सावली सुद्धा म्हणते की पण तुम्ही एकट्याने किचन कसं सांभाळणार. तर सारंग म्हणतो मी एकटा कुठेही. पटकन आता सारंग त्याचा मोबाईल काढतो. सोहमला फोन लावत आता सारंग म्हणतो की सोहम, जिथे कुठे तुम्ही दोघे माती खात असताल ना, ताबडतोब तिथून निघून तुम्ही किचनमध्ये या. आणि सारंगचे ते बोलणे ऐकून वाऱ्याच्या वेगाने आणि दोघीही सुसाट पळत सुटलेले असतात. इकडे आता सखदेव हा रस्त्याने भाज्या घेऊन येत असताना जयंती आता सखदेवला फोन करते आणि म्हणते की ओळखला का माझा आवाज. सखदेव म्हणतो की जयंती, अगं काय ग. लगेच खुश होत आता जयंती म्हणते की अगं बाई, माझ्या नवऱ्याने माझा आवाज ओळखला आणि कसं काय वाटलं आणि सुटाबुटात कसे काय वाटतं तुम्हाला. आणि आता सखदेव हा विचारात पडतो. सखदेव म्हणतो की जयंती, मला व्यवस्थित आवाज येत नाही. तेवढ्यात आता जयंती म्हणते बरोबर आहे, तिथे एसीचा आवाज चालू असेल ना. तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही माझ्यासारखा आता मोठ्यातला मोठा मोबाईल घेऊन टाका. रागाने सखदेव म्हणतो की जयंती. मोबाईल हातात घेत आता जयंती म्हणते काय हो, सारखं सारखं तुम्ही मला नावाने हाक मारू नका बरं का. जयंती म्हणते काय आहे, तुम्ही तिकडे शहरात खुश आहेत, पण मला इकडे सगळी कामे बघावे लागतात, तेव्हा पैसे पाठवा ना. तर आता सखदेव म्हणतो की जयंती ठेवू का आता. सखदेव आता फोन ठेवतो. तर जयंती म्हणते की जाऊ दे, सखदेवराव कामात असतील आता. इकडे आता सोहम आणि बबलू आता किचनमध्ये काम करण्यासाठी डायरेक्ट कपडेच घालून आलेले असतात. आणि ते बघून सोहम आणि बबलू म्हणतात की आम्ही डायरेक्ट रेडी होऊनच आलो आहे आणि सारंगदादा तुझ्यासोबत काम करायला आम्हाला खूप मज्जा येते. आणि तेवढ्या सावली म्हणते की मी सुद्धा मदत करू का. तर सारंग सावलीकडे येत म्हणतो की अजिबात नाही बरं का सावली, तू इथून उठायचं नाही आणि वहिनी तू सुद्धा इथे बस असे म्हणत आता सारंग अमृताला शेजारीच बसायला सांगतो. सारंग म्हणतो की त्याचं काय आहे ना, दररोज तुम्ही आमच्यावर प्रेम करता आणि आमच्यासाठी प्रेमाने जेवण बनवता. आज आम्हाला तुमच्यावर प्रेम करू द्या आणि आम्हाला जेवण बनवू द्या. आणि आता सारंग म्हणतो की फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, सामान आणायला कुणाला तरी पाठवलंय ना. तर तेवढ्यात आता लगेच बबलू म्हणतो की नवीन नोकर आलाय ना, तो गेलाय सामान आणायला. आणि तेवढ्यात आता सारंग हा बबलूला आणि सोहमला चापट मारतो आणि म्हणतो की नोकर काय म्हणता, हेल्पर म्हण, हा सोहम खरा नोकर वाटतोय. तर आता बबलू म्हणतो हो हो. आणि तेवढ्यात आता सारंगचे लक्ष समोर भाज्याच्या पिशव्या घेऊन आलेल्या सखदेवाकडे जाते. त्याचा तो अवतार आणि नोकराच्या वेशातला तो सखदेवाची ती अवस्था आणि अवतार बघून सारंग अवाक होतो आणि सावलीकडे बघतो. आणि तेव्हा आता ते सगळं सारंगच्या लक्षात आलेलं असतं. इकडे आता ऐश्वर्या ही तिच्या बेडरूममध्ये नट्टापट्टा करत आरशासमोर बसलेली असते. तर तेवढ्यात नील तिथे येतो आणि म्हणतो की ऐश्वर्या, सावलीच्या विरोधात जाणं तू काय ठरवलंच आहे का. उठून उभा राहत ऐश्वर्या म्हणते काय झालं. तर नील म्हणतो की तिच्या भावाला सखदेवला तो चक्क तिच्यासमोर आपल्या घरात नोकर ठेवलंस. ऐश्वर्या म्हणते की अरे नील, त्यात काय झालं, आपल्या घरात सध्या कामंही वाढलेली आहेत आणि नोकराची आपल्याला गरज होतीच आणि त्यालासुद्धा गरज आहे कामाची. आणि ऐश्वर्या म्हणते मुळात माझी यामध्ये काही चूक नाही आहे, तोच माझ्याकडे काम मागायला आला होता म्हणून मी त्याला ठेवलंय. नील म्हणतो हे बघ ऐश्वर्या, आपण दुसऱ्या कुणालाही कामावर ठेवू शकत होतो. ऐश्वर्या म्हणते नील तुझं बरोबर आहे, पण MNCमधून एखादा नवीन माणूस येण्यापेक्षा एक्सपिरियन्स होल्डर काय वाईट आहे. ऐश्वर्या म्हणते त्या मुलीवर तुमचा विश्वास आहे ना. मग तिच्या भावावर सुद्धा मी विश्वास ठेवला आणि घेतलं त्याला कामावर. नील आता ऐश्वर्याला म्हणतो की तू हे जे काही करतेस ते मुद्दाम करतेस, मला कळतंय आणि मला आता चांगलंच कळायला लागलंय. नील म्हणतो मला बाकी काही माहिती नाही, तुला हवं ते कर, पण बाकीचं जेव्हा याचं एक्सप्लेनेशन विचारतील ना तेव्हा त्यासाठी उत्तर तयार ठेव. ऐश्वर्या म्हणते की मी रेडी आहे, जा तू तुझं काम कर नील. रागाने बघत नील आता तिथून निघून जातो. तर इकडे ऐश्वर्या विचार करते की या मूर्ख मुलीसाठी मला प्रत्येकाच्या अपमानाला सामोरं जावं लागतं, पण मी हिचा असा अपमान करणार आहे ना, ही बघतच राहील. इकडे आता सारंग सखदेवला बघून खूप रागावलेला असतो. तेव्हा सखदेव म्हणतो की सारंग सर प्लीज तुम्ही कुणावरही रागू नका, यामध्ये कुणाची चूक नाही. सारंग आता सखदेवकडे बघू लागतो आणि म्हणतो काय बोलतोयस तू. आणि हात जोडतच आता सखदेव म्हणतो की खरं तर दाजी ही नोकरी मी माझ्याच सहमतीने स्वीकारली. खरं तर मी सगळीकडे काम शोधत होतो, पण मला कुठेच काम मिळेनासं होतं आणि कुठेच काम मला मिळत नव्हतं. आणि त्यानंतर आता सावलीच्या डोक्यावर हात ठेवत आता सखदेव म्हणतो की विठ्ठलाच्या कृपेने मला माझ्या बहिणीच्याच घरी काम मिळालं. सखदेव म्हणतो की आता विठ्ठलाच्याच मनात आहे माझ्या हातून माझ्या बहिणीची सेवा घडावी, म्हणून माझ्यासाठी एवढं करा आणि मला कामावर राहू द्या, असे आता हात जोडत सखदेव आता सारंगला सांगतो.
आणि तेवढ्यात आता सावली सारंगला म्हणते तुमची तब्येत आत्ताच कुठेतरी बरी झाली, घरात सुद्धा आता आनंदाचं वातावरण आहे, तेव्हा तुम्ही काही बोलू नका. अमृता सुद्धा आता सारंगला समजावते आणि म्हणते की सारंग प्लीज तू ऐक. आणि आता सखदेवने हात जोडलेले असतात तेव्हा आता सारंग खाली डोळे करतो आणि लगेच आता सारंग म्हणतो हे सगळं सांगतात म्हणून मी नमतं घेतोय आणि तुझ्या बहिणीसाठी आणि आमच्यासाठी तुला स्वयंपाकाला आम्हाला मदत करावी लागेल आणि स्वयंपाक बनवावा लागेल. हसतच खुश होत आता सखदेव म्हणतो की चालेल दाजी. आणि आता सगळेजण खुश झालेले असतात आणि सावलीच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू आलेले असतात. आणि त्यानंतर आता प्रेमाने सोहम, बबलू, सारंग आणि सखदेव तिघेही आता किचनमध्ये धडाडून कामाला लागलेले असतात. सावली अमृता आता त्यांचे ते स्वयंपाकाचे सगळे काम बघत असते. सारंगने आता पटापट चाकू घेऊन आता भाज्या कट करायला सुरुवात केलेली असते. सोहम आणि आता बबलू दुसरे काम करत असतात. तर सगळ्या वस्तू आता सखदेव सगळ्यांकडे देत असतो. सावली आणि अमृता ते सगळं बघत असतात. आणि इकडे आता चंद्रकांत, तिलोत्तमा, ऐश्वर्या, नील सगळेजण टेबलवर जेवायला बसलेले असतात. आणि आता लगेच तिलोत्तमा म्हणते की हे काय स्वयंपाक अजून तयार नाही आहे का. तेवढ्यात आता अमृता म्हणते की आई आज स्पेशल आहे. तिलोत्तमा म्हणते की स्पेशल म्हणजे. तर लगेचच सारंग आता भाज्यांची डिश घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की आजचा स्वयंपाक स्पेशल आहे कारण मी स्वयंपाक बनवला आहे. ते ऐकून तिलोत्तमा खुश होते. पटापट पाठीमागून सोहम, बबलू, सखदेव तिघे आता सगळ्या भाज्यांच्या डिश घेऊन येतात. सखदेवला बघून आता चंद्रकांत म्हणतो की हे काय सखदेव तू आणि इथे या अवस्थेत. तर तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की डॅड खरं तर आपल्याला नोकर हवा होता तेव्हा मी आपल्यासाठी नोकर घेऊन आले. तर चंद्रकांत म्हणतो की सखदेव आणि नोकर. तर आता लगेचच चंद्रकांत म्हणतो की तिलोत्तमा तुला हे सगळं माहिती आहे का. तर तिलोत्तमा इकडे तिकडे डोळे करते. आणि नील म्हणतो हे सगळं काय आहे ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की एवढं धक्का बसून शॉक होण्याची गरज नाही आहे, त्याला कामाची गरज होती आणि तो माझ्याकडे आला आणि मला सुद्धा नोकर हवा होता, मी ठेवलं त्याला कामावर, बस एवढंच. आणि तेवढ्यात आता राज तिथे ते सगळं ऐकत म्हणतो की यात ऐश्वर्याचं काय चुकलं, याला कामाची गरजच होती ना. आणि बोल रे तुला कामाची गरज होती ना. तर सखदेव मान हलवतो. राज म्हणतो याला कामाची गरज होती आणि आपल्याला नोकर हवा होता, ठेवलं याला ऐश्वर्याने कामावर, काय याच्यात वाईट घडलंय, ऐश्वर्याने जे केलंय ते बरोबरच केलंय ना. तर तेवढ्यात आता लक्षात येत राज म्हणतो की हा सावलीचा भाऊ आहे, हा प्रॉब्लेम आहे नाही का. तर तिलोत्तमा, ऐश्वर्या सगळेजण आता राजकडे बघतात. आणि तेवढ्यात आता राज म्हणतो की पण बाबा या मुलीला सूनच मानत नाही, याला सुद्धा माहिती. पुन्हा आता राज म्हणतो की माहिती येणार आहे तुला सगळं. तर सखदेव मान हलवतो. चंद्रकांत मोठ्याने आवाज चढवत म्हणतो की राजकुमार. तर आता राज म्हणतो की काय चुकीचं बोललोय डॅड मी. आणि तेवढ्यात आता नील म्हणतो की दादा ऐक ना, एवढ्या छोट्याशा कामासाठी आपण सखदेवला इथे अपॉइंट केलं ते चुकीचं नाही का. तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की नील छोटंसं काम काय म्हणतोस तू. तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की नील असं काय म्हणतो छोटं काम, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे मला सारंगने पटवून दिलं आणि मला सुद्धा ते पटलं. तेव्हा नील कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. ऐश्वर्या म्हणते काम ते कामच असतं. आपलं मेंदळे कुटुंब आणि रूपम कॉस्मेटिकचा सगळा एम्पायर स्टाफ हे सगळेजण एकासाठी काम करतात ना, मग ते काम ते कामच असतं बरोबर ना. आणि ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकताच आता कुणालाच काही बोलता येत नसते आणि सगळ्यांची बोबडी वळालेली असते. आणि आता इकडे सारंगला मध्ये घालून आता सारंगचेच तत्व वापरून ऐश्वर्याने आता सखदेवला कामावर ठेवलेले असते आणि सगळ्यांना पटवून दिलेले असते. तेव्हा आता सारंगने सावलीसाठी सखदेवला काहीच म्हटलेले नसते. तर आता सखदेवच्या मदतीने आणि अमृता, सोहम, बबलूच्या मदतीने सारंग आणि सावली एकत्र येऊन ऐश्वर्याचा डाव तिच्यावरच उलटवून ऐश्वर्याचा कसा माज उतरवतात. आणि सारंग सावलीला एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी निघालेली ऐश्वर्या आता कशी माती खाते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.